मार्क वरती आपण पाहतो मिस्टर हार्दिक. हा सामना सुद्धा आपण पाहणार 5 षटकांचा असणार आहे. पहिले 2 षटक ही पॉवर प्लेचे असतील. पहिल्या षटकामध्ये 2 प्लेयर आपण 38 सर्कलच्या बाहेर ठेवू शकतात. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये 3 प्लेयर आपण हे 38 सर्कलच्या बाहेर ठेवू शकतोय. तर यावेळेला मॅच सुरू होते. विजय आहेत स्ट्राईक एंड वरती. हार्दिक गोलंदाजी मार्कसाठी. यावेळी चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढले. एक धाव घेण्याचा प्रयत्न आहे. या ठिकाणी रनआउट पाहिला असता आपण. जर या ठिकाणी जर डायरेक्टली हिट लागला असता तर नक्कीच थोडासा निर्णय मात्र वेगळा आला असता. यावेळेला चांगल्या पद्धतीने एक धाव परिपूर्ण करतायत. एक चिकी रन्स कंप्लीट होते. यावेळेला रोहिदासजी भगत यावेळेला डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पाहिलं, न्याहाळलं आणि विचार केला, सोडून दिला. कारण माहिती होतं की हा डाव्या यष्टीच्या बाहेर पिचिंग होते म्हणजे नक्कीच वाईट चेंडू येईल आणि एक अवांतर धावेची भर पडते. एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 वरती विराजित होते. स्वतः रोहिदासजी भगत अगदी सामाजिक क्षेत्र, राजकीय क्षेत्र असू दे, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपले नाव लौकिक करतायत. यावेळेला मात्र क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये एसपीएल मध्ये सुद्धा आपण त्यांचा संघ पाहिला. बच्चू बाबा 11 यावेळेला वेगळ्या नावाने खेळवला होता. दरवेळेला एक राजकीय नाव घेऊन उतरत असतात आणि यावेळेला त्यांच्याच भावना की यावेळेला आम्ही बाबांच्या नावाने उतरवतोय आणि बच्चू बाबा 11 अगदी फायनल पर्यंत पोहोचले आणि दुसऱ्या क्रमांकाच्या मानकरी ठरले एसपीएलच्या पर्व 3 मध्ये. यावेळी बॅटची कडा आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होताना आपण पाहिले. जेव्हा हाताने काम होत नाही तेव्हा पाय पण साथ देत असतात आणि जर नशीब असतील ना, असं म्हणतात ना की न थांबता न थकता जे प्रयत्न करणं सोडत नाहीत ना, नशीब सुद्धा त्यांना साथ देत असतं. तीच नशिबाची साथ मिळाली. हाताने काम होणार नाही, पाय टाकला गेला, पायाला चेंडू अडवला गेला. एक धाव या ठिकाणी 3 धावा मात्र वाचवल्या. एक धाव जरूर काढली गेली. पुढचा चेंडू यावेळेला कट करण्याचा प्रयत्न, अगदी उसळी मिळाली होती. चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला. निर्धाव चेंडू, एक चांगला बॉल. 4 चेंडू आतापर्यंत खेळून झालेले आहेत. या 4 चेंडू मध्ये आपण जर धाव फलक पाहिलात तर धाव फलकावरती धावा झालेल्या आहेत त्या 3. आमचे स्कोरर या ठिकाणी आहेत सुमित पाटील. अगदी चांगला लेखाजोखा या ठिकाणी ठेवतायत. पुढचा चेंडू यावेळेला चांगल्या पद्धतीने खोलवर टप्प्याचा चेंडू या ठिकाणी मिस होत आहेत. तलावपाडा संघाकडून एक मिस फील्ड होते. थोडस फंबल झाले होते. आपण पाहिलं की टप्पा पडल्यानंतर चेंडूने दिशा बदलली. आतापर्यंत अगदी कालपासून आमच्याशी जोडले होते. चांगला लेखाजोखा त्यांच्या माध्यमातून होत होता. सुजल पाटील यावेळेला मात्र मैदानामध्ये उतरले आणि मैदानामध्ये उतरल्यानंतर चेंडूचा जसा टप्पा पडला त्यावेळेला मात्र आउटफील्ड थोडीशी खराब असल्यामुळे आउटफील्डचा फायदा मिळाला. 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतायत. यावेळेला चेंडूला उडवलंय. चेंडू जाईल त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक, क्या बात है. नक्कीच या ठिकाणी पाहिलं जाईल. अप्रतिम क्षेत्ररक्षण. असं वाटलं होतं की हा षटकार आहे, 6 धावा आहेत, मात्र स्वतःला झोकून दिलं आणि थर्ड अंपायर या ठिकाणी पाहतायत. रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे क्षेत्ररक्षण केले. बघा, स्वतःला झोकून दिलंय. आता बघा, ज्या वेळेला चेंडू हाताला लागला होता त्यावेळेला पाय मात्र हवेत होते आणि ज्या वेळेला चेंडू रिलीज झाला त्यावेळेला आपण पाहतोय अगदी बघा, आपण हवेमध्ये चेंडू असताना मात्र एक चांगल्या पद्धतीने स्वतःला झोकून दिलं. पाहिलं की कशा पद्धतीने आपण हे वाचवू शकतोय आणि या ठिकाणी राजूजी मेहर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांना सुद्धा आम्ही मंचावरती आमंत्रित करतोय. या राजूजी मेहर आणि या ठिकाणी फर्निचर डिस्ट्रॉय यू मिस आय डेफिनेटली हिट बॅक टू द डग आउट मिस्टर विजय. चला आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊया. अगदी दुसरं षटक मार्गस्थ असताना पहिल्या चेंडूवरती एक त्रिफळा चित विजयला बाद करण्यामध्ये यश आले मयूर यांना आणि यावेळेला मात्र 40+ दुसरा बॅटर मैदानाच्या आतमध्ये होतोय राजू.
पहिलाच फुलटॉस चेंडू दिशा दिली होती, यावेळेला बीट केले 38 सर्कलला, चेंडू जातोय पॉइंटच्या वरून, येतील 4 धावा, चौकार. बघा याला म्हणतात अनुभव. किती अनुभव मोठा आहे बघा. असं वाटलं होतं की फुलटॉस चेंडू आहे, मोठा प्रहार केला असता तरी चालला असता, परंतु या ठिकाणी अनुभव, कारण ऑलरेडी एक गडी गारद झाल्यानंतर या फुलटॉस चेंडूवरती मी सहजगत्या 4 धावा काढू शकतोय आणि त्या 4 धावा अगदी सेफ मध्ये आपण पाहिलं. पॉइंटच्या वरून चेंडूला दिशा दिली आणि चेंडू गेला 4 धावांसाठी. याला म्हणतात अनुभव. थोडस शरीर म्हटलं तर 40+ क्रिकेटमध्ये थोडस आपण पाहतो फ्लेक्झिबिलिटी कमी होते. यावेळी बघा वळून मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र बॅट आधी फिरली गेली, पेस ऑफ चेंज ऑफ पेस आपण पाहिलं, गती रोखली गेली, त्यामुळे आधीच शॉट खेळले गेलेत आणि या ठिकाणी निर्धाव चेंडूचे सांगता होते. हिट करतायत बॅटरला. आपण पाहतो मयूर पहिल्या चेंडूवरती एक त्रिफळाची, तदनंतर चौकार आणि तिसरा चेंडू मात्र आपण मयूर यांचा पाहिला तर निर्धाव. यावेळेला चेंडू जाईल ऑन साइडला, त्या ठिकाणी स्वतः आपण सुजल यांना पाहतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, हा ना, यस ऑर नो, अँड बॅक झालेत का? यस, बॅक टू द डग आउट मिस्टर रोहिदास भगत. रनआउटच्या रूपामध्ये विकेटचं होतंय पतन. घेऊया आपण थोडासा तिचे ब्रेक. प्रकाश येत आहेत. यावेळेला नॉन स्ट्राईक एंड वरती यांना जावं लागेल. प्रकाश यांना एक चौकाराच्या दिशेने एक चांगला चेंडू आपण प्रहार करताना पाहिला राजू यांचा, आणि तेच राजू मात्र यावेळेला आपण स्ट्राईक एंड वरती पाहतोय. मयूर गोलंदाज. यावेळेला चांगला पुलर लेन डिलिव्हरी झाली होती, मात्र बॅटरला काही समजलेलं नाहीये. एक निर्धाव चेंडूचे सांगता होते, कारण हा सामना जो रंगतोय तो 40+ विरुद्ध माऊली तलावपाडा. 40+ तसं पाहिलं तर क्रिकेट खेळण्यामध्ये एक हौस, एक मजा करायची, आम्हाला मनोरंजन करायचं, आम्हाला आनंद, या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे. आणि तो आनंद घेत असताना आम्ही मात्र या वेळेला यू मिस आय डेफिनेटली हिट. त्रिफलाचित फर्निचर डिस्ट्रॉय, बॅक टू द डग आउट मिस्टर राजू. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 40+, अगदी क्रिकेटचा मनमुराद आनंद घेत आहेत. बघा किती मोठा अनुभव आहे बघा. आउट झाले तरी टेन्शन नाहीये आणि चौकार षटकार मारले तरी पण जास्त वाहवा करत नाहीयेत. प्रवीण येत आहेत, नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. प्रवीण आणि गोलंदाजी मार्क वरती मिस्टर मयूर. हार्दिक सॉरी माफ करा, हार्दिक आहेत. यावेळेला हार्दिक यांचा सामना करतील प्रवीण. शरीराचा वेध घेणारा चेंडू टप्पा पडल्यानंतर काही समजणार नाही. निर्धाव चेंडूचे सांगता होते. आपण प्रकाश यांना पाहतोय स्ट्राईक एंड वरती, तर प्रवीण आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंड वरती. 40+ क्रिकेट आहे, मनमुराद आनंद घेत आहेत क्रिकेटचा. बघा किती अनुभव किती मोठा असतो. कुठल्याही प्रकारचा गोंधळ नाहीये, कुठल्याही प्रकारचं प्रेशर नाहीये. आम्ही खेळतोय आमच्या स्वतःसाठी, आम्ही खेळतोय
आमच्या आनंदासाठी यावेळेला चेंडूला उडवलंय. सुजल त्या ठिकाणी आहेत. सुजल कडून चुकी होणार नाही. यावेळेला मात्र झेल बाद होत आहेत. विकेटचं होते पतन. प्रकाश बाद होत आहेत. अगदी शून्यावरती प्रकाश बाद होत आहेत. त्यानंतर मात्र भूपेश येत आहेत. हरी येत आहेत. सॉरी, माफ करा. हरी येत आहेत. आतापर्यंत आपण जर स्कोरबोर्ड पाहिला तर 11 धावांवरती स्थिर होत आहेत आणि गडी जर आपण पाहिले तर तब्बल 4 गडी गारद झालेले आहेत. खूप मोठा आहे. यावेळेस सेन्सेबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चांगलं स्टॉप त्या ठिकाणी पाहिलं. चांगलं क्षेत्ररक्षण होताना लेग स्लिपला वाईट अवांतर चेंडू अगदी डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदी विकेट किपरला चकवा देत चेंडू डायरेक्टली आपण पाहिलं लेग स्लिपच्या दिशेने जाताना ते त्या ठिकाणी चांगलं स्टॉप केले. एक धाव मात्र या ठिकाणी पूर्ण करतायत आणि एक अवांतर अशा पाईज आणि एक वाईट अशा 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण होत आहेत. या 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जातोय. 13 धावा. या वेळेला मात्र पुन्हा एकदा मागच्या वेळेला डाव्या यष्टीच्या बाहेर, आता उजव्या यष्टीच्या बाहेर. वाईट, खराब. 14 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. आम्ही 40+ चे खेळाडू आहोत. अगदी आम्ही मनमुराद आनंद घेणारे खेळाडू आहोत. आम्ही मजा, आनंद आणि मनोरंजन या दृष्टीने आम्ही क्रिकेटकडे पाहत असतो. या वेळेला खूपच उंच चेंडू. वाईट, खराब चेंडू. लगातार 3 चेंडू व्हाईट हाताळलेत. आपण पाहतोय हार्दिक यांनी 3 अवांतर धावा या ठिकाणी मिळत आहेत आणि धावसंख्या आपण पुढे जाताना पाहतोय 15 धावा या वेळेला स्कोरबोर्ड वरती लागल्या जात आहेत. चेंडू यावेळेला जागा बनवली होती. लेग साइडला मारण्याचा प्रयत्न चांगला केला होता. मात्र बॅटर या ठिकाणी बीट होत आहेत. निर्धाव चेंडूचे सांगता होते. हार्दिक यांना सूर गवसलेला आहे. 3 लगातार वाईट टाकल्यानंतर आपण पाहिलं की एक निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. 3 बॉल आतापर्यंत झालेले आहेत. या 3 बॉल म्हणजे 2 षटक आणि 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलेला आहे. स्कोरबोर्ड वरती धावा लागले त्या 15. यावेळेला चेंडूला उडवलंय. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूच्या खाली. यावेळेला चुकी होते. क्षेत्ररक्षक आपण पाहिले लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चुकी झाली. आयुष्यमान भव आणि 1 धाव मात्र या ठिकाणी पूर्ण होत आहेत. बघा असं खेळाडू कक्षामधून थोडासा आवाज येत होता की 2-2 धावा. मात्र आम्ही 40+ वाले आहोत. त्यामुळे तेवढी रनिंग आता नाही राहिलेली आहे. शरीर तेवढं साथ देईल की नाही माहिती नाही आहे. पण आम्ही आमच्या आनंदासाठी खेळत आहोत. आम्ही क्रिकेटचा आनंद अगदी मनमुराद घेणारे आहोत. त्यामुळे प्रेशर नाहीये खेळण्यामध्ये. नक्कीच तेच दर्शवतायत दोन्ही बॅटर. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न आणि मात्र आपण पाहिलं टप्पा पडल्यानंतर उसळीत जास्त मिळाली आणि निर्धाव चेंडू. व्हॉट अ बॉल. एक चांगला बॉल हाताळला गेलाय हार्दिक कडून. एक चेंडू अजूनही शिल्लक असेल. 3ऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू हार्दिक यांचा. अगदी रनअप पाहिलं हार्दिकचं स्वरूपचं. खूप छान रनअप यांचा. या वेळेला सेन्सेबल क्रिकेट चेंडू हवेत होता. मात्र निर्जन स्थळी हा चेंडू आपण पाहिला. अगदी सेफ लँडिंग झाला. 1 धाव मात्र या ठिकाणी पूर्ण होते. षटक क्रमांक 3 संपुष्टात येते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय 17 धावा येत आहेत. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. या 12 चेंडू मध्ये किती धावा पुढे आणल्या जातील. कारण 40+ चे खेळाडू आहेत. मोठा अनुभव आहे. दांडगा अनुभव आहे आणि तेवढे मोठे मोठे फटके प्रहार करू शकतायत. एवढी ताकद, एवढी ॲबिलिटी त्यांच्यामध्ये नक्कीच आहे. त्यामुळे 2 षटकं खूप महत्वाची असतील. कुठे जाऊ नका. आपण पाहतोय आरुष 11.
या वेळेला पहिला चेंडू यावेळेला उंच प्रहार केला जातोय. दोन क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. पुन्हा तीच चुकी केली जाते. क्षेत्ररक्षक तोच, चुकी सुद्धा तीच. आयुष्यमान भव. दोन झेल आपण पाहिले या ठिकाणी सोडताना, परंतु झेल सुटल्यानंतर 2 धावा जरूर मिळाल्या असत्या. मात्र फटका मारल्यानंतर आपण पाहिलं बॅटरला अगदी ते जाग्यावरती क्रीजवरतीच उभे राहिले होते आणि जसा झेल सुटला तसे मात्र हे पळत सुटले. त्यामुळे मात्र एकच धाव पूर्ण झाली. स्कोरबोर्ड पाहतोय आतापर्यंत आपण 18 धावांवरती स्थिरावतोय. चौथं षटक मार्गस्थ आहे. पहिला चेंडूचा सामना झालेला. यश आहेत गोलंदाजी मार्क वरती. आता स्ट्राईक एंड वरती प्रवीण. यावेळेला फुल टॉस चेंडू. चेंडू हवेत आहे. पुन्हा त्याच क्षेत्ररक्षकाकडे. तीच चुकी. प्लेयर बदलला होता त्याच ठिकाणी मात्र आपण पाहतोय सेम टू सेम घडते. काय आहे नक्की? सूर्यनारायण आडवा येतोय की जजमेंट चुकला जातोय की हवेमुळे दिशा बदलली जाते? प्लेयर बदलले तरी सुद्धा परिस्थिती तीच आहे. एक धाव मात्र या ठिकाणी परिपूर्ण होते. एक धावेने स्कोरबोर्ड पुढे जाताना पाहतोय. 19 धावांवरती स्थिरावतोय. अजूनही चौथं षटक मार्गस्थ आहे. यश यांचं पहिल्या 2 चेंडूवरती 2 जीवनदान. दोन्ही बॅटरला एक एक जीवनदान मिळालेले आहेत. याचा फायदा उचलला जाईल काय? तिशारा परेराने आपण पाहिलं होतं रोहित शर्माला जीवनदान दिलं होतं आणि तदनंतर मात्र भरपूर समाचार घेतला होता रोहित शर्मा यांनी. थोडस ताकदीने आता खेळावं लागेल. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर पुन्हा एकदा या दुपारच्या सत्रामध्ये कसरत चालू आहे. पंचांची अवांतर धावा वाईट घोषित करतायत. स्वतःला सिद्ध करावं लागेल. परिस्थिती किती बिकट असली तरी सिद्ध होणे गरजेचं आहे. कारण अगदी पिंपळाच्या झाडाप्रमाणे खडकावरती उभं राहता आलं पाहिजे. यानंतर आपण पाहणार आहोत थोडासा आपल्याला ब्रेक मिळणार आहे. या मॅच नंतर आपण अर्ध्या तासाचा ब्रेक घेणार आहोत. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू काही समजला नाहीये. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा सज्ज होतात मिस्टर यश. यावेळेला ब्लॉक होलला टाकलेला चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढला. एक धाव पूर्ण करतायत. बघा एक आहे 40+ चे खेळाडू जे आहेत ते मात्र रनिंग मध्ये थोडेसे मागे आहेत. आपण पाहिलं की ज्या ज्या वेळेला बाउंड्रीवरती चेंडू जातोय त्या त्या वेळेला मात्र जे यंग टॅलेंट आहेत त्यांच्याकडून मात्र आपण पाहिलं 2-2 धावा सहज पूर्ण होताना. मात्र 40+ वेळेला आपण पाहतोय की एकच धाव परिपूर्ण करतायत. यावेळेला आडवा पट्टा आणि चेंडू आर पार, सीमारेषा पार, षटकार. 6 धावा. आपण जर आता स्कोरबोर्ड वरती धावा पाहिल्यात तर 27 लागलेत. अजूनही एक षटक, शेवटचं षटक अजूनही बाकी आहे. कार्तिक आहेत गोलंदाजी मार्क वरती. या 6 चेंडूमध्ये 10 ते 12 धावा आल्या तर नक्की सन्मानजनक स्कोर होईल. यावेळेला सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर मात्र जराही उडला नाही. त्यामुळेच मात्र या ठिकाणी पीठ होत आहेत बॅटर. आता मात्र 5 चेंडू शिल्लक असतील या पहिल्या इनिंग मध्ये. हे पूर्वार्धातले 5 चेंडू महत्वाचे. 2 मोठे फटके येणे गरजेचं आहे. आतापर्यंत आपण प्रवीणच्या बॅटमधून षटकार पाहिलाय. यावेळेला दिशा दिली जाते मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चुकी करणार नाहीये. चेंडूला टॅप जरूर केलं होतं, ऑन द टोस खेळले होते. मात्र यावेळेला त्या ठिकाणी पाहिलं आपण तर सेकंड स्लिप मध्ये झेलबाद होत आहेत मिस्टर हरी. रमाकांत येत आहेत अगदी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये.
बघा जसं आपण क्रिकेटमध्ये बघत असतो अगदी 40+ झाल्यानंतर शरीराची रचना थोडीशी बदललेली असते. मात्र रमाकांतकडे आपण जर पाहिले 27 धावा स्कोर बोर्ड वरती लागलेल्या आहेत आणि रमाकांतकडे पाहिलं तर काय मेंटेन ठेवले, स्वतःचा फिटनेस आपण पाहतोय. अप्रतिम फिटनेस रमाकांत भाऊ. कट केले, चेंडूला कट केले. सेन्सिबल क्रिकेट. माहिती होतं की या वेळेला प्रवीण जे षटकार मारतायत, मला फक्त काय करायचंय त्यांना स्ट्राईक वरती आणायचंय ते जाणलं आणि मात्र जसं चेंडू आला तसं मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळले, दिशा दिली, कट केल्या चेंडूला आणि या वेळेला मात्र एक धाव परिपूर्ण करतायत आणि प्रवीण यांना स्ट्राईक वरती आणलं जाते. धावसंख्या आपण पाहतोय तर 28 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. या मॅच नंतर मात्र अर्ध्या तासाचा ब्रेक असेल. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय कार्तिक यांना. पुढचा चेंडू कार्तिक यांचा प्रवीणच्या अगदी पाहिलं आपण LBW लेग बिफोर द विकेट. बॅक टू द डगआउट मिस्टर प्रवीण. रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहतोय बघा उजव्या एसटीच्या बाहेर पिच झाला होता आणि त्यानंतर इम्पॅक्ट जर आपण पाहिलं तर परफेक्ट मिडल एसटी वरती आणि त्यामुळे नक्कीच या ठिकाणी LBW लेग बिफोर द विकेट प्रवीण सारखा मोठा गडी या ठिकाणी गारद झालाय, ज्याने एक षटकार जरूर लगावला होता. त्याच्या बॅटमधून एक खणखणीत षटकार आला होता आणि या वेळेला मात्र कैलास येत आहेत आणि चेंडू शिल्लक असतील 2. या 2 चेंडूवरती एक मोठा प्रहार येणे गरजेचं आहे. धावसंख्या लागलेली स्कोरबोर्ड वरती 28 धावा. $40+ वर्सेस माऊली तलावपाडा असा रंगलेला सामना आपण आरुष 11 चषक 2026 च्या माध्यमातून पाहतोय. पुढचा चेंडू कार्तिक यांचा यावेळेला डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न केलेला होता. स्टेप आउट झाले होते, संधीचा फायदा घेतला विकेट किपरने आणि या ठिकाणी आउट होत आहेत. शेवटचा चेंडूचा सामना करण्यासाठी मैदानामध्ये दाखल होत आहेत नवीन बॅटर आपण पाहतोय. एक चेंडू आहे, 28 धावा मात्र स्कोरबोर्ड वरती लागल्या जात आहेत. पहिल्या इनिंगचा खेळ संपण्यासाठी एक चेंडू बाकी आहे. 28 धावा लागलेत. काय होईल, चौकार षटकार की 1-2 वरती समाधान मानावं लागेल. आपण पाहिलं तर व्हेरिएशन चांगले करतायत कार्तिक. काही चेंडूंना उसळी दिली जाते, काही सबमरीन डिलिव्हरी करतायत. यावेळेला डेड बॉल सांगतायत पंच. रनअप थोडासा रनअप मध्ये मिस्टेक झाली होती. अगदी हे पाहिलं तेव्हा जाणवलं कार्तिक यांना, लगेच स्वतःला थांबवलं, त्यानंतर पुन्हा गाठ घेत आहेत. शेवटचा चेंडू. यावेळेला चेंडू काही समजलेला नाही. एक धाव मात्र बाईच्या रूपाने घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता. विकेटचं या ठिकाणी पतन होता राहिले का काय, कारण पंच त्यांना दर्शवतात की ज्या वेळेला हा यस विकेटचं पतन, कारण ज्या वेळेला आपण बेल्स उडवतो त्यावेळेला बेल्स ही जमिनीवरती पडणे हे गरजेचं असतं. आपण कधी काय करतो, हातात मध्ये चेंडू असतो आणि एका हातामध्ये बेल्स असते. चेंडू फक्त बेल्सला लावतो आणि दुसऱ्या हाताने बेल्स आपण हातामध्ये धरत असतो. त्यावेळेला हा नियम मात्र नक्कीच पंच आमचे सांगतायत की बेल्स ही खाली पडायला हवी. यावेळेला आपण पाहतोय निर्धारित 5 षटकामध्ये 29 धावांचं आव्हान माऊली तलावपाडा ब संघासमोर ठेवलेलं आहे. काय घडेल, कोण पुढे येईल, कोण असेल ओपनर बॅटर, तर पहिलं षटक कोण हाताळेल 40+ संघाकडून. कुठे जाऊ नका, त्यासाठी आपण पाहतोय आरुष 11 चषक 2026.
Yeah, bring it on, baby. आगमनात माझ्या आली साधी नितळ भावना किती आलो न राहू आता चल कपल होऊ ना फक्तरी गोडीत लक्झरी गाडीत आलोय आम्ही हुडून आलिंगनाला आलिंगनाला अगं आलिंगनाला Get bring it on, bring it on, bring it on, bring it on. This is the sound of Ajay Atul. Bring it on, baby. Yeah, bring it on, baby. आपण पाहतोय स्कोरबोर्ड जर पाहिलं तर 29 धावांचं आव्हान आहे. 5 षटकामध्ये 29 धावा या डिफेन्स केल्या जातील काय की चेस केल्या जातील. माऊली तलावपाडा संघाचे 2 बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये येताना पाहतोय. मयूर येत आहेत. मयूर आणि प्रतीक 2 धुरंधर या ठिकाणी मात्र क्रीजवरती दाखल होत आहेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज रोहिदास भगत स्वतः चेंडू घेत आहेत, स्वतः सज्ज होत आहेत. स्वतःवरती हा विश्वास आहे, आत्मविश्वास आहे. कारण असं म्हणतात ना, आत्मविश्वास ही अशी गोष्ट आहे की त्यामुळे आपण कोणतीही गोष्ट अगदी सहजपणे पूर्ण करण्यासाठी तयार होत असतो. कोणी आपल्याला थांबवू शकत नाही. चला मॅचला सुरुवात होऊ देत. 30 चेंडूमध्ये 29 धावांची गरज. रोहिदास भगत गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू ब्लॉक होलला टाकलेला चेंडू या ठिकाणी रनआउटचा. जर चेंडू उसळला नसता तर नक्कीच रनआउटच्या स्वरूपात थोडासा धक्का बसला असता. माऊली तलावपाडा संघासाठी 1 धाव मात्र या ठिकाणी पूर्ण करतायत. या एका धावेने स्कोरबोर्ड सुरू होतोय. श्री गणेशा केला जातोय या धावेने. रोहिदास भगत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. अगदी कमीत कमी रनअप मध्ये यावेळेला ब्लॉक होलला जास्तीत जास्त चेंडू हाताळला जात आहे. व्हॉट अ कॅच, 40+. काय कॅच घेतला. अगदी जसा बॅट मधून चेंडू निघाला अगदी आपण पाहिलं. अगदी काही मिली सेकंदाचा वेळ होता आणि त्या वेळेमध्ये मात्र अप्रतिम झेल या ठिकाणी आपण पाहिलं. खेळाडू प्रतीक यांना मात्र जावं लागेल मैदानाच्या बाहेर. हार्दिक येत आहेत प्रतीकची जागा घेण्यासाठी. अगदी दुसऱ्या चेंडूवरती या ठिकाणी प्रतीकला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. टक वरती येत आहेत. अगदी कोणत्याही प्रकारचा खाता खोललेला नाहीये प्रतीक यांनी. हार्दिक स्ट्राईक एंड वरती येत आहेत. याला म्हणतात 40+ क्रिकेट. काय अनुभव आहे बघा. रखरखत ऊन आहे आणि या रखरखत्या उन्हामध्ये या क्रिकेटचा अगदी आनंद घेता येतं. 2 चेंडू हाताळलेत आतापर्यंत रोहिदास भगत यांनी. दुसऱ्या चेंडूवरती एक चांगली विकेट. यावेळी पुढचा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक होलच्या दिशेने. विजय भगत त्या ठिकाणी पुढे सरसावतायत. तीन चेंडू आतापर्यंत चांगले हाताळलेत रोहिदास भगत यांनी. 29 धावांचं आव्हान असताना कशा प्रकारे गोलंदाजी असायला हवी हा आदर्श अगदी अनेक नवीन आमच्या यंग टॅलेंटच्या समोर उभे करतायत रोहिदास भगत. यावेळेला पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा मात्र डाव्या यष्टीच्या थोडासा बाहेर होता. पंच दर्शवतायत लेग बाईटच्या रूपामध्ये. या ठिकाणी आपण पाहतोय 1 धाव कंप्लीट. या एका धावेने स्कोरबोर्ड पुढे जातोय. धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्ड धावफलक 2 धावांवरती. पहिलं षटक मार्गस्थ आहेत. आतापर्यंत 4 चेंडू खेळून झालेले आहेत. पुढचा चेंडू रोहिदास भगत यांचा यावेळेला चेंडूला पाठवला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. दणदणकारी चेंडू जाईल सीमारेषा पार. येतील 4 धावा. चौकार. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. आतापर्यंत 5 चेंडू मध्ये आपण पाहिल्या 6 धावा या खर्च केलेल्या आहेत रोहिदास भगत यांनी. हे पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये
गोलंदाजी चांगली आहे, परंतु बँक बॅलन्स जर पाहिला तर 40+ संघाकडे बँक बॅलन्स कमी आहे. त्यामुळे धावा रोखून धरणे हे तितकंच गरजेचं आहे. तोच प्रयत्न मैदानामध्ये होईल काय? या वेळेला चेंडूला पाठवले ऑन साइडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, एका हाताने फील्ड करतायत, फेकी करतील तोपर्यंत मात्र एक धाव. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात येते. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. राजू या वेळेला गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. अगदी दुसऱ्या चेंडूवरती अप्रतिम झेल ज्या राजूने घेतला होता तेच राजू या वेळेला गोलंदाजासाठी सज्ज होत आहेत. गोलंदाजी हाताळली जाईल. बघा 40+ एक वैशिष्ट्य असतं यांचा. रनअप जो असतो ना, हा रनअप खूप कमी असतो. कमीत कमी रनअप मध्ये चांगले चांगले गोलंदाजी हाताळली जाते. अचूक टप्पा हे त्यांचं वैशिष्ट्य असतं. या वेळेला राजू सज्ज होत आहेत. फुलटॉस चेंडू दिशा दिली जाते स्क्वेअर लेगच्या दिशेने आडव्या पट्टीने. या ठिकाणी खेळून काढला जातो. दुसरी रन्स घेण्याचा प्रयत्न, फेकी चांगली झाली होती मात्र गॅदर बरोबर नाही झालं. त्यामुळेच मात्र या ठिकाणी 2 धावा परिपूर्ण होत आहेत. या 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जातोय. आपण पाहतोय दुसरं षटक मार्गस्थ असताना धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत त्या 9. अजूनही 20 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 23 चेंडू मध्ये 20 धावा. आपण पहिल्या मॅच मध्ये पाहिलं होतं 6 चेंडूमध्ये 3 धावांची गरज असताना अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेला होता. तशीच कामगिरी यावेळेला करावी लागेल. पुन्हा एकदा सेम शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता, बसले होते आणि मात्र दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा इरादा होता मात्र या ठिकाणी बीट होत आहेत बॅटर. निर्धाव चेंडूचे सांगता होते. 22 चेंडू आता शिल्लक असतील आणि 22 चेंडू मध्ये आपण पाहतोय 20 धावांची गरज आहे. 2 ते 3 विकेट आल्या तर नक्कीच सामना रंगतदार होईल, यात काही शंका नाही. आतापर्यंत आपण पाहिला तर सामना तसा झुकलेला दिसतोय. आपण माऊली तलाव पाड्याच्या बाजूने पाहतोय 20 धावांची गरज असताना. आहा हा 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 व्हॉट अ बॉल, ढूंढते रह जाओगे. यावेळेला पाहतो आपण पुढचा चेंडू घेऊन येण्यासाठी सज्ज होते राजू. यावेळेला कट केले, चेंडूला कट केले, दिशा दिले. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. 1 धाव मात्र पूर्ण करतायत. एका धावेने स्कोरबोर्ड पुढे जातोय. अगदी धीम्या गतीने सुरू आहे. कारण असं म्हणतात ना की ज्या वेळेला मोठे फटके येत नाहीत आणि गरजही नाहीये मोठ्या फटक्यांची, क्रीज वरती उभं राहणं तितकंच गरजेचं आहे. 1 धाव मात्र या ठिकाणी पूर्ण होते. 10 धावा अगदी धाव फलकावरती लावल्या जात आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत 4 चेंडू या दुसऱ्या षटकातील खेळून झालेले आहेत. तर जास्तीत जास्त वेळ मात्र या ठिकाणी घेतला जातोय. फिल्डिंग लावण्यासाठी वेळ जास्त दवडला जातोय. 40+ हे सर्व खेळाडू आहेत. अनुभव खूप मोठा आहे. हे सर्व 40+ अगदी लहानपणापासून क्रिकेट ज्याने अनुभवलेलं आहे तेच क्रिकेटर यावेळेला 40+ मध्ये. यावेळेला शरीराचा वेध घेणारा चेंडू चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय हाताळला होता. राजू यांचं कौतुक करावं लागेल. कोणत्या वेळेला कशा प्रकारे चेंडू हाताळायचे. आतापर्यंत अगदी आपण पाहिलं स्पीड कमी होता, या वेळेला मात्र गती दिली होती आणि उसळी सुद्धा तितकीच चांगली होती. त्यामुळे पुन्हा एकदा बीट होताना पाहिलं आपण बॅटरला. 1 धाव मात्र पूर्ण करता येते. एका धावेने स्कोरबोर्ड 11 वरती जाऊन ठेवलाय. 18 धावांची अजूनही गरज आहे. 19 चेंडू 18 धावा. या वेळेला चेंडूला उडवलंय. चेंडू जाईल ऑन साइडला. 6 धावांसाठी रोहिदास भगत या ठिकाणी दर्शवतात. इट्स अ षटकार. 6 धावा. बघा रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहतोय कशा पद्धतीने चेंडूला उडवलंय आणि त्या ठिकाणी हवेमध्ये चेंडू
असताना ऑन साइडला स्वतः रोहिदास भगत दर्शवतायत की हा षटकार आहे. 6 धावा आहेत. तर षटक क्रमांक 2 संपुष्टात येते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. आता मात्र 12 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 18 चेंडू मध्ये 12 धावा. कोण पुढे येईल, कोणावरती जबाबदारी दिली जाईल. नवीन गोलंदाज प्रवीण येत आहेत. फलंदाजी चांगली झाली होती प्रवीणच्या माध्यमातून. यावेळेला मात्र गोलंदाजीचं कौशल्य त्यांच्याकडे आहे. अनुभव मोठा आहे. कोणत्या परिस्थितीमध्ये कशी गोलंदाजी करायची हा मोठा अनुभव प्रवीण यांच्याकडे आहे. आणि तेच प्रवीण यावेळेला मात्र गोलंदाजी मार्क होती स्थिर होत आहेत. थोडा प्रवीण यांचा रनअप पाहिला तर थोडासा रनअप जास्त आहे. आतापर्यंत आपण 40+ क्रिकेट बघत असताना अगदी 3 ते 4 पावलांचा रनअप असतो. यावेळेला 10 ते 12 पावलांचा रनअप प्रवीण यांचा. म्हणजे वेगवान गोलंदाजी होणार यात काही शंका नाही. तिथून मारा करावा लागेल. पिचिंग परफेक्ट ठेवावी लागेल तरच यामध्ये कमबॅक करू शकतायत. जिंकण्यासाठी अजूनही 12 धावांची गरज आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत. प्रवीण गोलंदाजी मार्क वरती. यावेळी शॉर्ट पिच चेंडूला या ठिकाणी पाठवलंय. रोहिदास भगत यांच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू जाईल मिड ऑफ क्लिअर करत 6 धावा षटकार. सहा धावांची गरज. 17 चेंडू आणि 6 धावा. चेंडू मध्ये 6 धावा. स्वतः प्रवीण या ठिकाणी सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्क वरती. रोहिदास भगत त्यांच्याकडे चेंडू आला होता. असं वाटलं होतं की हवेचा झोत जर आपण पाहिला तर प्रवाह विरुद्ध दिशेला आहे. तर कदाचित अगदी शेवटच्या क्षणी जर हवेचा प्रतिरोध झाला तर चेंडू हातात येऊ शकतोय. मात्र षटकाच्या दिशेने गेला. यानंतर आपण पाहिलं ऑन साइडला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला उचलतील, फेकतील, गॅदर होईल तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण करतायत. स्कोरबोर्ड आपण पुढे जाताना पाहतोय. आता फक्त जिंकण्यासाठी केवळ धावा हव्या आहेत त्या 4. ओनली 4 रन्स रिमेनिंग. अजूनही 16 चेंडू शिल्लक आहेत. 16 चेंडू मध्ये 4 धावांची गरज. यावेळेला पुन्हा एकदा बॅट चिकटायला लागले. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने दणदण करत. त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक धावतायत, फेकी करतायत. तोपर्यंत मात्र अगदी सहज 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. 3 धाव्यांची आता मात्र गरज आहे. औपचारिकता मला वाटतं फक्त या खेळातली शिल्लक राहिली की काय. कारण बॉडी लँग्वेज पाहिली आपण 40+ सर्व खेळाडूंची तर मात्र पाहतोय की ह्या सहज धावा होऊ शकतात. त्यामुळे त्यांच्या बॉडी लँग्वेज मध्ये की हा सामना आपल्या हातातून गेलेला आहे असं दिसते. उडवलाय हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँड कुठे होईल. लँड होईल सीमा रेषा पार. षटकार 6 धावा. वेल डन माऊली तलावपाडा अँड हार्ड लक 40+. आपण या ठिकाणी आलात आणि अप्रतिम खेळ सादर केलात. अगदी खेळाचा आपण मनमुराद आनंद घेतलात त्याबद्दल आपलं विशेष कौतुक करतोय आणि शुभेच्छा देऊया आपण पुढच्या फेरीसाठी माऊली तलावपाडा. यानंतर आपण पाहणार आहोत अर्धा तासाचा ब्रेक राहील आणि मग दुसऱ्या फेरीला सुरुवात.